काल देखील आंदोलन अशा पद्धतीनं करण्यात आलेलं होतं आणि आज राम मंदिराच्या जे कोणी ती मंदिर राम भक्तांनी बांधले, भाजपनं दानपेटीला लुटलं अशा आशयाचा जो फलक आहे तो फलक हातामध्ये घेऊन आणि इतर फलक हातामध्ये घेऊन हे विरोधी पक्षातले जे आमदार आहेत ते या पायऱ्यांवर आंदोलन करतायत आणि अशा पद्धतीनं हे आंदोलन चालू आहे। त्यामुळं साहजिकच आहे TET नंतर आता या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये देखील आज उमटण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई। विधानभवनाच्या पायऱ्यांवरचे दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। विरोधकांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून आंदोलन केले जाते। आजच्या आंदोलनाचा मुद्दा आहे राम मंदिरातला कथित गैरव्यवहार। मंदिर राम भक्तांनी बांधलं आणि भाजपनं लुटलं असा आशय या बॅनरवर, जो बॅनर विरोधकांच्या हातात आहे त्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। अंबादास दानवे, अजय चौधरी, विजय वडेट्टीवार हे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून राम मंदिरातला कथित गैरव्यवहार त्याविरोधात आंदोलन महाविकास आघाडीकडून आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलं जात आहे। राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। दुसऱ्या आठवड्याचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी आंदोलनानं केलेली आहे। पायऱ्यांवर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे। राम मंदिरातील कथित गैरव्यवहार, राम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित गैरव्यवहार घोटाळ्याच्या विरोधात हे आंदोलन महाविकास आघाडी करते आहे। मंदिर राम भक्तांनी बांधलं आणि भाजपनं दानपेटी लुटली असा आशय या बॅनरवर आहे। जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून केली जाते, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते। अंबादास दानवे, अजय चौधरी, विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आजचा हा दुसरा दिवस आणि या दिवसाची सुरुवात आंदोलनानं विरोधकांकडून पायऱ्यांवर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलं जात आहे। मंदिर राम भक्तांनी बांधलं असा आशय त्यांच्या हातातल्या बॅनरवर आहे आणि खाली भाजपनं दानपेटी लुटली असाही आशय आहे। विरोधक जोरदार घोषणाबाजी करत आहेत। अंबादास दानवे यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहेत आणि त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी अजय चौधरी आहेत। सोबत विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते या आंदोलनात सहभागी आहेत आणि महाविकास आघाडीचे आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत।